श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडोलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत। श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र। तुला आवडले तरच। प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद। परवा जोशी काकांबरोबर ओल्या नारळाच्या वड्या पाठवल्या होत्या, मिळाल्याच असतील। खूप आवडतात ना तुला, केल्या तशाच ताज्या ताज्या पाठवल्या। वड्या पाहून तुझी कळी खुलल्याचं जोशी काकांनी सांगितलं मला। कालच बंगलोरहून मामाचं पत्र आले। त्याच्या पाहण्यात एक मुलगा आहे, तोही डॉक्टर होतोय। दिसायला उंचापुरा, सावळा पण रुबाबदार, घरंदाज घराणं। आई वडील धार्मिक प्रवृत्तीचे, 2 मोठ्या बहिणी, एकीचं लग्न झालंय, दुसरीचे पुढच्या रविवारी आहे। एक छोटा भाऊ 9वीत शिकतोय। मामा म्हणतोय की त्याच्या बहिणीच्या लग्नाला या, म्हणजे मुलगा व परिवारालाही पाहता येईल। गोडोली व मुलगाही एकमेकांना भेटतील। बाबांचाही विचार तसाच आहे, माझंही मत तेच आहे। मुलगा पाहायला काय हरकत आहे? सर्व व्यवस्थित असेल व तुला आवडले तरच आपण पुढची बोलणी करू। बाई गोडू, मला माहित आहे की तुला दाखवादाखवी हा प्रकार आवडत नाही। अगं, आम्हाला तरी कुठे आवडतो? हात दाखवा, चालून दाखवा, गाणं म्हणून दाखवा, वगैरे वगैरे प्रकार आपल्याकडे कोणालाच पसंत नाहीत। त्यामुळे तुला काळजी करण्याचे कारण नाही। डोक्यावरून पदर घेतला नाही तरी चालेल, पण मोठ्या माणसांना वाकून नमस्कार कर। सर्वांशी आपुलकीने बोल। तुम्ही दोघे एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्या। जीवन जगत असताना प्रत्येक जण आपल्या विवाहाचं एक गोड स्वप्न पाहत असतो। आपल्या आयुष्यातील तो अत्यंत महत्वाचा टप्पा असतो। जोडीदाराविषयी काही अपेक्षा असतात, त्याबाबत गप्पाच्या माध्यमातून मनमोकळं बोलणं झालं पाहिजे। घरातील वातावरण, पारंपरिक जबाबदाऱ्या, मोठ्या माणसाचा स्वभाव सर्वांचाच कानोसा घे। तुझ्याही स्वप्नांचे पदर हळूवारपणे उलगडून दाखव। तुला आवडलं, आम्हालाही चांगलं वाटलं तरच आपण पुढची बोलणी करू। रविवारचाच दिवस ठरतोय, तुला व बाबांनाही सुट्टीचा आहे। शनिवारी दुपारीच तू निघून ये, आम्ही वाट पाहत आहोत। तुझी सौ आई।